ते डॅशिंग नेते वसंत मोरेंनी पुन्हा एकदा पक्षांतर केलंय। लोकसभा निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाल्यामुळे वसंत मोरेंनी वंचितची साथ सोडण्याचा निर्णय घेतलाय। येत्या 9 जुलैला वसंत मोरे ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करतायत आणि त्यामुळे वसंत मोरेंना विधानसभेचं तिकीट मिळणार का असा प्रश्न उपस्थित होतोय। आधी शिवसेना, मग मनसे, त्यानंतर वंचित आणि आता ठाकरेंची शिवसेना। पुण्यातील डॅशिंग नेते अशी ओळख असलेल्या वसंत मोरेंनी आपल्या राजकीय जीवनात चढ उतार अनेक अनुभवले। मनसे पाठोपाठ वंचितची साथ सोडणारे वसंत मोरे आता उद्धव ठाकरे यांचा हात हातात घेत आहेत। गुरुवारी वसंत मोरे यांनी मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। येत्या 9 जुलैला वसंत मोरेंचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा मुहूर्त ठरला आहे। 9 तारखेला याच ठिकाणी मातोश्रीवर माझा प्रवेश आहे। आज प्राथमिक चर्चा सगळ्या साहेबांबरोबर पार पडली। त्याच्यामध्ये साहेबांनी 9 तारीख दिलेली आहे। 9 तारखेला मातोश्री या ठिकाणी माझ्या समर्थकांचा प्रवेशासाठी येणार आहे। मी वंचित मध्ये गेलो होतो। वंचित मतदारांनी मला स्वीकारले। त्यामुळे मला असं वाटतं की त्यामुळे मी बाळासाहेबांसोबत बोललो सुद्धा होतो की जो मतदार टक्का होता पुण्यामध्ये जो हवा होता तो जाणार आहे। त्यामुळे मी शिवसेनेमध्ये प्रवेश करतो। मनसेत असताना वसंत मोरेंनी कुठल्याही परिस्थितीत पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याचा चंग बांधला होता। मात्र मनसेची लोकसभा निवडणुकीबाबत भूमिका पाहता मोरे यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला। महाविकास आघाडीकडून आपल्याला उमेदवारी मिळेल अशी आशा वसंत मोरेंना होती। मात्र मवियाकडून काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकरांना उमेदवारी मिळाल्यानं त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला। पण लोकसभा निवडणुकीत वसंत मोरेंचा दारुण पराभव झाला आणि डिपॉझिट देखील जप्त झालं। मुरलीधर मोहोळ भाजपा 5,84,728 मतं, रवींद्र धंगेकर काँग्रेस 4,61,790 मतं, वसंत मोरे वंचित बहुजन आघाडी 32,012 मतं। कार्यकर्ते एका पक्षाचे लोकसभा लढली। पुण्यात त्यांचं सामाजिक कार्य, राजकीय कार्य चांगलं आहे आणि लवकरच ते शिवसेनेत प्रवेश करतील हे सुद्धा तितकंच खरं आहे। वसंत मोरेंची राजकीय कारकीर्द शिवसेनेतून सुरू झाली। शिवसेनेत असल्यापासून वसंत मोरे राज ठाकरेंचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते। 2006 मध्ये मनसेच्या स्थापनेवेळी त्यांनी राज ठाकरेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला। मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वी राज ठाकरेंसोबत असलेली 25 वर्षांची साथ त्यांनी सोडली। शिवसेनेतून राजकीय कारकीर्द सुरू, शाखा प्रमुखपद भूषवलं। मनसेच्या स्थापनेपासून राज ठाकरेंसोबत 2007, 2012 आणि 2017 मध्ये मनसेकडून पुणे महापालिकेत नगरसेवक, मनसेकडून नगरसेवक पदाची हॅट्रिक करणारे राज्यातले पहिले नगरसेवक, पुणे पालिकेत विरोधी पक्ष नेते, मनसेचे प्रदेश सरचिटणीस, मनसे शहराध्यक्ष पदाची जबाबदारीही सांभाळली। 12 मार्च 2024 रोजी मनसेला रामराम आणि वंचितकडून लोकसभा निवडणूक लढवली। माझी सुरुवात ही शिवसेनेपासून आहे। मी शिवसेनेचा शाखाप्रमुख होतो, शिवसैनिक होतो, शाखाप्रमुख होतो। मी अगदी 2006 पर्यंत कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचा शिवसेनेचा उपविभागाध्यक्ष म्हणून होतो। त्यामुळं माझा परतीचा प्रवास हा परत एकदा शिवसेनेकडे झाला। मला 2 पर्याय आहेत। मी खडकवासला विधानसभा सुद्धा करू शकतो आणि हडपसर सुद्धा करू शकतो। दोन्ही पर्याय आहेत माझ्यासमोर। कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेले वसंत मोरे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील धगधगतं वादळ ठरलं। समाज माध्यमातही वसंत मोरे तेवढेच सक्रिय असतात। नगरसेवक असल्यापासून ते आमदारकीची स्वप्न बघतात। त्यामुळे आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या माध्यमातून वसंत मोरेंचं आमदारकीचं स्वप्न साकार होणार का हे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवेळी स्पष्ट होईल। रितेश हादीम, पुढारी न्यूज।